खरं तर मराठी माणसाचं नाव देशभरात नाही विश्वभरामध्ये बदनाम करण्याचं काम काही लोक आपल्या राजकारणासाठी करत असतात. मराठी माणसाच्या नावावरती राजकारण अनेकांनी केलं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल, मराठी माणूस धोक्यात आहे, की मराठी माणसाच्या नावाने मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये धंदा कोणी केला, की त्यांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करून एका बंगल्याचा दुसरा बंगला केला, मातोश्री 1 मातोश्री 2 केलं. आणि भारतीय जनता पार्टीने मराठी माणसासाठी गेल्या 12 वर्षामध्ये 560 फुटाचं बीडीडी चाळीमध्ये वरळीतल्या मराठी माणसासाठी घर तयार करून दिलं. हाच त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. ऐंशीच्या उत्तरार्धातली गोष्ट आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि निवडणूक होती संभाजीनगरमध्ये, त्यावेळेचं औरंगाबाद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक विधान केलं होतं की बाण हवा की खान. औरंगाबादमध्ये त्यावेळीची जातीय समीकरणं जी होती ती पाहता बाळासाहेबांचं ते विधान मार्मिक होतं आणि या विधानावर ती निवडणूक जोरदार रंगली आणि त्याचे जे परिणाम आहे ते आपल्याला नंतर दिसले की शिवसेना तिथं बहुमतानं निवडून आली होती. हाच मुद्दा कालांतरानं म्हणजे आता 2026मध्ये एका वेगळ्या वेष्टनात लपेटून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरला गेला होता इन द सेन्स, जर आपण नीट गांभीर्यानं या मुद्द्याकडे पाहिलं तर मुंबईची डेमोग्राफी जी बदलत चालली आहे त्यावर सर्वात प्रकर्षानं आणि अभ्यासपूर्ण आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे अमित साटम यांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला होता आणि हाच मुद्दा महानगरपालिका निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरला. आज त्या मुद्द्याला जे यश मिळालं आहे किंवा आज भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसला आहे आणि त्यानंतर 2 दिवस उलटून गेल्यानंतर आपण थेट अमित साटम यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. एकंदरच या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक विषय आले, अनेक मुद्दे आले. अमित साटम यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावर प्रचंड टीका झाली आणि त्यानंतरही या मुद्द्यानं जे यश मिळवलं आहे त्या यशाची पावती आज महानगरपालिकेत आपल्याला दिसते. तर सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या या यशाचं आणि त्या यशाचे शिल्पकार असणाऱ्या अमित साटम यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. मुद्दाम महानगरपालिकेत महापौर बसण्याचा जो काही जो विधी असतो तो संपल्यानंतर तुमच्याशी संपर्क साधला आणि म्हटलं यावर आपण चर्चा करूया. तुम्ही जो मुद्दा मांडला होता तोच मुद्दा आम्ही आमच्या विश्लेषणामधून मांडत होतो आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या व्यासपीठावर बोलत होतात की मुंबईची डेमोग्राफी बदलते, ही मुंबई एका वेगळ्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि त्याची झलक काल सभागृहातही दिसली, त्यावरही मी येणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुकीतल्या प्रचाराचा मुद्दा म्हणून पाहिलं किंवा तो मुद्दा मुंबईकरांच्या लक्षात आणून दिला, त्यावर टीकाही झाली अर्थात. पण या मुद्द्यावर एवढं भर देण्याचं किंवा जोर देण्याचं नेमकं काय कारण होतं? हा मुद्दा काही राजकारण करण्याकरता किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून हा मुद्दा उचलला असं काही नाही आहे. मुळामध्ये मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि जगातल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांबरोबर मुंबईची तुलना होते आणि जगातल्या इतर आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये खास करून पश्चिमी देशांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आज काही शहरांमध्ये निर्माण झालेलं आहे याच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो, यूट्यूबवर बघत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या या आपल्यासमोर येत असतात. आणि कशा प्रकारे एका आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग म्हणून त्या शहरांची डेमोग्राफी बदलून त्या शहरांची राजकीय सत्ता ही काबीज करून त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न काही पश्चिमी देशांमध्ये झालेला आहे, होत आहे, भविष्यातही होईल. आणि त्यामुळे मला असं वाटलं की या शहरांच्या समोर जो धोका आहे किंवा त्या शहरांच्या नागरिकांना हे ज्यावेळेला घडत होतं किंवा तिकडच्या राजकीय नेत्यांना हे ज्यावेळेला घडत होतं हे कळलंच नाही आणि सडनली त्यांच्या पायाखालची जमीन कधी सरकली हे सरकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्याच तुलनेमध्ये मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबईची डेमोग्राफी ही गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलत गेलेली आहे. मायनॉरिटी पॉप्युलेशन हे 8% आज 18% हे पोहोचलेलं आहे आणि गेल्या काही 6-7 वर्षांमध्ये
अशा प्रकारचे जे सेपरेटिस्ट, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल अशा प्रकारचे जे एलिमेंट्स असतात ते प्रत्येक शहरामध्ये असतात. परंतु त्या एलिमेंट्सला जेव्हा राजकीय साथ मिळते, ज्या वेळेला त्यांना राजकीय सहानुभूती मिळते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या अशा प्रकारच्या शक्तींना एक ताकद मिळते, शक्ती मिळते. आणि अशा प्रकारचे प्रयत्न मुंबईमध्ये झाले. आपण बघितलं की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपीने एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा लोकसभेमध्ये प्रचार केला होता. आपण बघितलं होतं की लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे एका राजकीय पक्षाच्या प्रचार फेरीमध्ये फडकले होते. अर्थातच ते उबाटाच्या उमेदवाराचा प्रचार होता, उबाटाच्या उमेदवाराची प्रचार फेरी होती. आणि त्यामुळे अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये मालवणी पॅटर्न आहे, मानपूर शिवाजीनगरमध्ये काय घडतं, वांद्रे पूर्वमध्ये काय घडतं ह्याची आपण चर्चा करतच असतो. पण त्याच्यातून नवीन आता एक वर्सोवा पॅटर्न सुद्धा जन्माला उबाटाच्या माध्यमातून हे झालेलं आहे मुंबई शहरामध्ये. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शक्तींना ज्या वेळेला राजकीय ताकद मिळते, राजकीय सहानुभूती मिळते, त्यावेळेला अशा प्रकारच्या शक्ती ज्या असतात त्या अजून सक्षम होत असतात. आणि त्यामुळे जशा प्रकारचं वातावरण इतर पश्चिमी देशांमध्ये निर्माण झालं तशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये निर्माण होतंय का, अशा प्रकारचा प्रश्न मुंबईकरांना पडू लागला. आणि त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारच्या या वृत्तींबद्दल मुंबईकरांच्या मनामध्ये एक साशंकता होती. ती साशंकता आपण फक्त पटलावरती आणली आणि त्यामुळे हा मुद्दा मुंबईकरांच्या समोर आणून दिला की बाबा बघा रे, की पश्चिमी देशांमध्ये असं घडलेलं आहे, मुंबई सुद्धा असं घडू शकतं आणि मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांना राजकीय ताकद ही मिळताना आपण बघतोय. आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना याच्यापासून सावध करणं हे त्याच्या मागचं उद्देश होतं. मुंबई शहराची डेमोग्राफी बदलू नये हे त्याच्या मागचं उद्देश होतं. मुंबईचा रंग बदलू नये हे त्याच्या मागचं उद्देश होतं. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही त्या दृष्टिकोनातनं तसं बघायला गेलं तर काही फार मोठी गोष्ट नाहीये. हा मुद्दा खूपच मोठा आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुद्दा आहे. निवडणुकीच्या माध्यमातून हा मुद्दा हा पटलावरती आणला आणि मुंबईकरांना सावधान करण्याचं काम याच्या माध्यमातून आम्ही केलं. तुम्ही सावध करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला काउंटर करण्यासाठी मुद्दाम मुंबई मराठी आहे आणि मराठी माणसाच्या मुंबईत एखादा महापौर जर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर तो गुजराती मारवाडी होऊ शकतो, अशा पद्धतीचेही काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तुमच्यासमोर सगळ्यात मोठं ज्याला आव्हान म्हणू शकत होतो आणि ज्याची चर्चाही झाली, मराठी मीडियानं ती चर्चा बरीच रंगवली, ती म्हणजे ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँड. ठाकरे ब्रँड, मराठी माणूस, मराठी माणसांची मतं आणि हे सगळं एवढं मोठं असं आव्हान आणि तो जो काही बागुलबुवा उभा होता त्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मुंबई शहराचे म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं काउंटर केलं किंवा तुमच्यासमोर हे एक मोठं आव्हान दिसतंय त्याला कसं काउंटर करायचं यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलं त्याचं यश अर्थात दिसतंय आपल्याला. पण ते सामान्य माणसाला जाणून घ्यायचं आहे की खरोखर हा ब्रँड जो होता किंवा हा जे काही आव्हानात्मक काही गोष्टी समोर दिसत होत्या तर त्या आणि त्याला एक नाव दिलं गेलं होतं, मराठी माणूस, मराठी माणसांची मराठी मतं. कसं काउंटर केलं त्याला? गेल्या 11-12 वर्षामध्ये 2014च्या नंतर या मुंबई शहरासाठी, मुंबईकरांसाठी किंवा मराठी माणसासाठी खऱ्या अर्थानं काम कोणी केलं? मराठी माणसाच्या नावावरती राजकारण अनेकांनी केलं. दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल, मराठी माणूस धोक्यात आहे, अशा प्रकारच्या वल्गना अनेकांनी केल्या. पण मराठी माणसासाठी काय केलं? किंवा 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करत असताना एक काम मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेलं त्यांनी दाखवावं असं मी वारंवार गेले 6 महिने बोलतोय, परंतु एकही काम ते दाखवू शकले नाहीत. त्याच्या काउंटरमध्ये गेल्या 12 वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाली. ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झाली. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त करून दिला. किंवा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला जातोय, मुंबईच्या बाहेर बदलापूर, अंबरनाथला मराठी माणूस जातोय, पण त्या मराठी माणसाला दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, त्याच ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं? तर ते महायुतीने दिलं, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. 15,000 मराठी कुटुंबांना घर, 560 फुटाचं घर देण्याचं ही स्कीम आहे.
त्याच्यापैकी पहिल्या 1000 लोकांना किल्ल्या, चाव्या त्यांच्या हातात देण्यात आलेल्या आहेत, घरं तयार झालेली आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं या मराठी माणसासाठी गेल्या 12 वर्षामध्ये मराठी भाषेसाठी असेल, मराठी माणसासाठी असेल, मुंबईकरांसाठी असेल, या मुंबई शहरासाठी असेल, खरं काम कोणी केलं हे मुंबईकरांना माहिती आहे, हे मुंबईतल्या मराठी माणसाला माहिती आहे. आणि मराठी माणसाच्या नावाने राजकारण कोणी केलं किंवा त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की मराठी माणसाच्या नावाने मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये धंदा कोणी केला हे मुंबईकरांना माहिती आहे. आणि खरं मराठी माणसासाठी आणि मुंबईकरांसाठी काम कोणी केलं हे मुंबईकरांना माहिती आहे. केलेली कामं आम्ही मुंबईकरांच्या समोर ठेवली. त्यांच्याकडे 25 वर्षामध्ये केलेलं एकही काम हे दाखवण्याकरता नव्हतं. आणि म्हणून भाषावाद, प्रांतवाद याचा आधार घेऊन त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात आणि आमच्यात फरक हाच आहे की त्यांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करून एका बंगल्याचा दुसरा बंगला केला, मातोश्री 1चं मातोश्री 2 केलं. आणि भारतीय जनता पार्टीने मराठी माणसासाठी गेल्या 12 वर्षामध्ये 560 फुटाचं बीडीडी चाळीमध्ये वरळीतल्या मराठी माणसासाठी घर तयार करून दिलं. हाच त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. एक गोष्ट, ह्या सगळ्या गुडी गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात ना, की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने यश मिळवलं, भाजपचा महापौर बसला, त्याच्या विपरीत अशी एक गोष्ट आहे की ह्या मंडळींना ज्या पद्धतीने यांनी मुंबई लुटली मागच्या 25 वर्षात, त्यांच्याबद्दलचे जे काही फॅक्ट्स जे आहेत ते आपण सातत्याने मांडत आलात, तरीही त्यांना 65 जागा मिळाल्या. याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, आपण जर गेल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुकींचा जर आलेख पाहिला, 97, 2002, 2007, मग 2012, मग 2017 आणि आता 2026, एक काळ असा होता ज्यावेळेला त्यांच्या 100पेक्षा जास्त जागा या मुंबईच्या महानगरपालिकेत निवडून यायच्या. त्यांचा लोएस्ट नंबर हा 2017चा होता, 84, आणि आता तो 65 वरती आलेला आहे. त्यामुळे त्यांचा जो ग्राफ आहे तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे ग्राफ. आणि त्यामुळे काही प्रमाणावरती फेक नरेटिव्ह पसरवल्यामुळे, मोठ्या प्रमाणावरती फेक नरेटिव्ह पसरवलं, त्यामुळे 65 जागांवरती ते थांबले. आणि त्यामुळे त्यांचा जो ग्राफ आहे तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ग्राफ आहे. आणि जागा ह्या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्यांच्या जागा आणि त्यांना मिळालेली मतं ही कमीच होत गेलेली आहेत. आणि त्यामुळे मी त्याला एका वेगळ्या अँगलनी बघतो की गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण जर चांगलं काम केलं, भारतीय जनता पार्टीचा ग्राफ हा वाढत चाललेला आहे. भारतीय जनता पार्टी 13 होती, मग 26 झाली, मग 30 झाली, मग 32 झाली, 82 झाली, आणि आता 89. आणि 137 जागा लढवून आम्ही 89 जागा या ठिकाणी जिंकले. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट बघा, आणि त्यांनी किती जागा लढल्या आणि त्यांचे किती निवडून आले, त्यांचा स्ट्राईक रेट बघा. तर मी हे सगळं जेव्हा एनालिसिस मॅथमॅटिकल आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की त्यांचा जो ग्राफ आहे तो खाली पडत चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यातनं जर त्यांनी काही शिकले नाहीत आणि अशाच प्रकारचं खोटं राजकारण, फेक नरेटिव्ह, मायनॉरिटीचा अपीजमेंट पॉलिटिक्स, मतांच्या लांगुली चालना करता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हे करत राहिले तर पुढच्या निवडणुकामध्ये 25 वरती येतील ते. बरोबर. आत्ताच म्हणजे काल परवाची गोष्ट आहे, तुमचे सभागृह नेते गणेश खणकट यांनी एक विधान केलं होतं की आम्ही सत्ताधारी नाही आहोत तर सेवेकरी आहोत, आणि सेवा करण्यासाठी आम्हाला सभागृहात जनतेनं निवडून दिलेलं आहे. हा एक फरक आहे. एका पक्षाचे नगरसेवक निवडून यायचे, बंगल्याची जी काही तळघरं असतात ती तळघरं कशी भरली जातील यासाठी फावडं गमेले घेऊन ते तिकडे हजर असायचे. आणि तुमच्या पक्षाचे नगरसेवक तिथे सेवेची गोष्ट करतायत की आम्ही सेवेकरी म्हणून आलेलो आहोत. हीच लाईन आहे का पुढच्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाची? नाही, नक्कीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, विचारधारेकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, देशाकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो. आणि त्यामुळे कुठलंही सत्तेचं पद मिळवणं आणि त्याच्यातनं काही सत्ता गाजवणं ही आमची मानसिकता नाही. आमची मानसिकता सत्तेच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणं, प्रगती करणं, उन्नती पोहोचवणं ही आमची मानसिकता आहे. त्यामुळे सर्वप्रथम तर मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं. ज्या भ्रष्टाचार विरहित प्रशासनाला मुंबईकर जनता गेली 25 वर्ष मुकली होती, ते भ्रष्टाचार विरहित प्रशासन मुंबई महानगरपालिकेला देणं. ज्या प्रकारे गेल्या 12 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे, तशाच प्रकारचा विकास हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून घडून यावा हे मुंबईकरांचं स्वप्न आहे, त्यांची अपेक्षा आहे.
ते स्वप्न पूर्ण करणं. आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय, उन्नती होते, प्रगती होते, त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक आहे, आणि त्याचीच पुनरावृत्ती किंवा त्याचंच एक रेप्लिकेशन हे भारतीय जनता पार्टीचा निवडून आलेला प्रत्येक कार्यकर्ता हा करत असतो. आमच्या लोकप्रतिनिधींची कार्यालयं ही कार्यालय नसतात, ती सेवालय असतात. आणि त्यामुळे आम्ही निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार नसून मुंबईकर जनतेचे सेवक आहोत. या महाराष्ट्राच्या जनतेचे, देशाच्या जनतेचे आम्ही सेवक आहोत. याच भावनेतून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत असतो. मुंबईचा DNA ज्याला आपण म्हणतो की तो मराठी होता, मराठी आहे, मराठी राहील. आज किती परप्रांतीय मुंबईत येऊन पोटापाण्याच्या व्यवसायासाठी इथं स्थायिक झालेले असतील, कित्येक धनिक जे आहेत, जे गुजराती, मारवाडी, ज्यांच्यावर सातत्यानं आकसानं बोललं जातं, पण मुंबईचा DNA मराठी आहे, तो कोणी बदलू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार देताना ते दाखवून दिलं होतं की मराठीच गाभा आहे भारतीय जनता पक्षाचाही. आणि त्यातून निवडून आलेले जे काही उमेदवार आहेत, आता जे नगरसेवक बनले, तेही प्रामुख्यानं सर्वाधिक प्रमाणात मराठीच आहेत. हा मराठीचा मुद्दा पुढे रेटत नेत असताना आज तुम्ही भारतीय जनता पक्षाचा महापौर, शिवसेनेचा उपमहापौर, त्यांची आडनावं तावडे आणि घाडी, तुम्हाला काही अप्रत्यक्षरित्या काही सुचवायचं होतं का या मुंबईला? खरं तर मराठी माणसाचं नाव देशभरात नाही, विश्वभरामध्ये बदनाम करण्याचं काम काही लोक आपल्या राजकारणासाठी करत असतात. आज मराठी माणसानं आपला झेंडा हा अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंत, सॅन होसेपर्यंत झेंडा मराठी माणसाचा हा रोवलेला आहे. आणि जगभरामध्ये मराठी माणूस ज्या प्रकारे कार्य करतोय, काम करतोय, यश मराठी माणूस संपादित करतोय, त्यामुळे मराठी झेंडा हा संपूर्ण जगभरामध्ये, जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा अगदी अटकेपर्यंत मराठ्यांनी पोचवला होता, तसाच आज जगभरामध्ये मराठी माणसाचा झेंडा हा डौलानं फडकत आहे. आणि मराठी माणसाचं मन हे समुद्रा इतकं अथांग आणि आभाळा इतकं मोठं आहे. या मुंबई शहरामध्ये, या देशाच्या कानाकोपऱ्यातून, विविध प्रांतातून, विविध भाषा बोलणारे या मुंबई शहरामध्ये काम करायला येत असतात, या मुंबई शहरामध्ये राहत असतात. पण या मुंबई शहरामध्ये जे जे येतात, जी भाषा बोलतात, ज्या प्रांतातून येतात, ते मराठी भाषेचा सन्मान करतात, मराठी भाषा बोलतात, तर ते सर्व मराठी आहेत ही भावना मराठी माणसाची आहे. त्यामुळे मराठी माणूस हा तोडणारा नाही, मराठी माणूस हा जोडणारा आहे. मराठी माणूस ही एक खूप मोठी छत्रछाया आहे. आणि या छत्रछायेखाली या देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठलीही भाषा बोलणारा असेल, कुठल्याही प्रांतातला आलेला असेल, त्या सर्वांना आपले बांधव आहेत, आपले हिंदू बांधव आहेत, या भारत मातेचे सपूत आहेत, या भावनेतून त्या एका मराठी छत्रछायेखाली सर्वांना सामावून घेणारा हा मराठी माणूस आहे. काही लोकांनी आपल्या राजकारणासाठी मारामाऱ्या, कुट्या करून मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे केलेलं आहे. परंतु मराठी माणसाला खऱ्या अर्थानं सन्मान हा गेल्या 12 वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सरकारने आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने मराठी माणसाला त्यांचा सन्मान, मान हा प्राप्त करून दिलाय. आणि मराठी माणसाची प्रगती, उन्नती आणि विकासही घडवून आणलेला आहे. मित्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आटोपल्यानंतर, महापौर बसल्यानंतर आता जे काही वातावरण आपल्याला दिसतंय, त्यात मुंबई शहराच्या प्रगतीकडे, विकासाकडे जी वाटचाल होणार आहे पुढच्या 5 वर्षात, त्यात मराठी माणूस हा केंद्रस्थानी असणार आहे, मराठी हाच गाभा असणार आहे. आणि काल जर सभागृहातलं चित्र पाहिलं तर ते सभागृह जवळपास भगवं झालं होतं. त्यात कुठेतरी एक हिरवी किनार लागली होती MIMच्या काही नगरसेवकांनी. आणि हाच तो धोका होता जो रंगाचा उल्लेख केला गेला होता की हे हिरवीकरण जे काही होणार आहे तो धोका अजूनही पुरता टळलेला नाही. आणि आज अमित साटम यांनी आपल्याला विजयानंतरच्या पुढच्या ज्या काही त्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत, भारतीय जनता पक्षाचं जे विजन आहे, जे 5 वर्षात साकार होण्याची दाट शक्यता आहे, कारण भारतीय जनता पक्षाचा DNAच मुळात विकासावर आधारित आहे, जो 24/7 इलेक्शन मोडवर असतो असं म्हटलं जातं. पण इलेक्शन मोडवर असण्यासाठी विकास कामं करणं गरजेचं असतं, त्यातून लोकांचं भलंच होतं. आणि हे सगळं लक्षात घेता मुंबईचा विकास हा काही दूर नाही, ही एक अपेक्षा ठेवूया. आज साटम साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपण जे काही मागच्या महिनाभरात अथक परिश्रम घेऊन
मुंबईत पुन्हा एकदा एक विकासाभिमुख सरकार जे प्रशासन आहे ते स्थापित होण्यासाठी जी मदत केली आहे मुंबईकरांची, त्याबद्दल तुम्हाला मुंबईकरांच्या वतीनं धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद.